अगदी परवाचीच गोष्ट आहे। एक मुस्लिम मोहल्ला होता। त्या मुस्लिम मोहल्ल्यातून एका हिरो होंडा गाडीवरती नवरा बायको आणि त्यांची छोटीशी अवघ्या 10-12 वर्षांची मुलगी चालले होते। त्यांची गाडी वेगात धावत असतानाच अचानक समोरून काही गुंड धावत येताना त्यांना दिसले। त्या गुंडांनी एकाएकी त्या मुस्लिम कुटुंबावरती हल्ला केला। 4 ते 5 गुंड मिळून त्या युवकाला बेदम मारू लागले। काय करावं ते त्या युवकाला सुचत नव्हतं। आपण सावरावं की बायको आणि मुलीला वाचवावं तेच कळत नव्हतं। तलवारीने वार होत होते, लाथाबुक्क्यांनी ते गुंड मारत होते। बेदरलेली त्याची बायको आणि मुलगी असहाय्यपणे ते पाहत होते। मदतीला कोणीही येत नव्हतं। तलवारीचे वार चालू असतानाच एक जोराचा घाव झाला। नवरा रक्तबंबाळ झाला। मुलगी आईच्या कुशीत होती। क्षणात होत्याचं नव्हतं झालं। मोहल्ल्यामध्ये सुन्न वातावरण पसरलं। क्षण दोन क्षण नेमकं काय घडलं ते कोणालाही समजलं नाही। बायको ते दृश्य पाहून घाबरून गेली। काळीच फाडून टाकणारं दृश्य तिच्या उराशी आलं होतं। तिचा नवरा रक्तबंबाळ झाला होता। ते काळीच फाडणारं दृश्य तिने बघितलं आणि मुलीला जवळ घेऊन ती ढसाढसा रडू लागली। ज्याच्याबरोबर उभ्या आयुष्याचा संसार केला तो माझा पती, तो तर गेलाय, पण ज्याच्यासाठी मला जगायचंय ती मुलगी, ती तर स्तब्ध झाली। अबू अबू म्हणून ओरडत होती आणि अबू म्हणत आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडायला लागली। लेकीला त्या माऊलीने उराशी घट्ट धरलं। तिला जाणीव होती जसा माझा पती गेलाय तसाच या मुलीचा पिता सुद्धा गेलाय। दुःख तर दोघांचं सारखं आहे, पण या क्षणी मुलीने मला एकदा तरी अम्मी म्हणून हाक मारावी। एकदाच अम्मी म्हणावं। मी समजेन माझ्या आयुष्याचा जगण्याचा आधार माझ्या सोबत आहे। मुलीच्या खांद्याला तिने धरलं, तिला गदागदा हलवलं। फक्त एकदाच अम्मी म्हण, फक्त एकदाच अम्मी म्हणून हाक मार। पण मुलगी ती तर निव्वळ किलकिल्या डोळ्यांनी आईकडे बघत होती। लाख कोशिश केली, लाख प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून अम्मी हा शब्द काही बाहेर येत नव्हता। कंठातून शब्दच फुटत नव्हते। त्यावेळी त्या माऊलीला जाणीव झाली, बाबाचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी बघितला आणि मुलीची वाचाच गेली। 2 ते 3 महिने उलटून गेले। त्या माऊलीला वाटलं आज नाही पण उद्या लेक बोलेल, परवा बोलेल, तेरवा तरी बोलेल, पण मुलगी मुखीच राहिली। मुलीला शिक्षणाचं वेड होतं, त्यामध्ये तिला इतिहासाच्या पुस्तकाच्या वाचनाची खूप आवड होती। त्याच मोहल्ल्यामधून एकदा एक युवक गाडीवरून येत होता। त्या मुलीची नजर त्या युवकाकडे गेली आणि ती कावरी बावरी झाली। आपल्या अम्मीला सांगण्याचा प्रयत्न करू लागली, अम्मी बघ, अम्मी बघ। मुलगी मुकी होती, त्या माऊलीला काही समजलं नाही। मुलगी पुस्तकाकडे बोट दाखवून अम्मीला सांगू पाहत होती, परंतु त्या माऊलीला काहीही समजत नव्हतं। मुलगी तिरक्या नजरेने ते बघत होती, काय बोलावं ते तिला सुचत नव्हतं। एक फकीर आला। त्या माऊलीची अपेक्षा की कोणाच्या न कोणाच्या दुवाने मुलगी बोलेल। मुलगी त्या माऊलीला पुन्हा पुन्हा बोटाने एकच दृश्य दाखवत होती। त्या माऊलीला काही समजत नव्हतं। तो युवक आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत होता, मुलगी त्याच्याकडेच बघत होती। दिवस निघून गेले। एक दिवस मुलगी आणि आई दुवा मागण्यासाठी दर्ग्यावरती गेले। तिथेही काही गुंड होते। त्या युवकांचा त्या छोट्या मुलीवरती डोळा होता। या माय लेकी प्रार्थना करण्यात मग्न होत्या, तितक्यात ते गुंड त्या माय लेकींच्या जवळ आले। चोरून त्या माय लेकींकडे बघू लागले। त्या छोट्या मुलीला पळवून नेण्याचा त्यांनी डाव रचला होता। गुंड जवळ आले, त्या छोट्या मुलीला त्यांनी पकडलं आणि तिला ते ओढू लागले। मुलगी आणि आई घाबरले। गुंड खेचताय, माऊली गुंडांना विरोध करते। मुलीला वाटलं कुणीतरी मला वाचवण्यासाठी येईल, आशेने ती बघू लागली। ते गुंड तिला ओढत होते। आईचा विरोध चालूच होता आणि तितक्यात त्या मुलीला कसली तरी चाहूल लागली। आवाज येऊ लागला आणि ती मुलगी इतिहासामध्ये शिरली। किलकिल्या डोळ्यांनी ती पाहू लागली। तिच्या चेहऱ्यावरती हसू उमटलं। तानाजी त्याच्या पाठीशी मावळे होते। मुलीला आनंद झाला। तानाजी गरजला होता आधी लगीन कोंडाण्याचं, मगच रायबाचं। जय भवानीची किंकाळी गरजली आणि तिला शिवाजी येताना दिसले। आणि त्या मुलीच्या मुखातून आवाज आला, अम्मी वो देख, शिवाजी महाराज आए। आतापर्यंत लाख कोशिश करून सुद्धा बोलू न शकणारी आपली सलमा एकाएकी बोलू लागली। त्यावेळी ती माऊली आश्चर्यचकित झाली। त्या
माऊलीला समोरून 4-5 युवक गाडीवरून येताना दिसले. त्यामध्ये शिवाजी कुठे? त्या गुंडांना वाटलं कुणीतरी आलं, त्यामुळे ते पळून गेले. गाडीवरून उतरून ते 4 ते 5 युवक त्या माय लेकींकडे आले. त्या माऊलीने आपल्या लेकीला पोटाशी धरलं. मुलीला वाचा आली, ती बोलू लागली. हा आनंद तिच्या चेहऱ्यावरती साफ दिसू लागला. सद्गतीत झालेल्या त्या माऊलीनं त्या युवकांना सांगितलं, काही वर्षांपूर्वी आम्ही मोहल्ल्यातून चाललो होतो. अचानक गुंडांनी आमच्यावरती हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये सलमाचे अब्बू गेले. हे दृश्य बघून सलमाची वाचाच गेली होती. इतिहास विषयामध्ये रमणाऱ्या सलमाला शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाविषयी आकर्षण आहे. त्यातूनच तुमच्या रूपात ती शिवबांना शोधत होती. ती मला सांगत होती, पण मला ते कधी कळलंच नाही. पण आज जेव्हा संकटात होतो तेव्हा तुम्हाला समोरून येताना पाहून तुमच्या रूपात तिने शिवबांना पाहिलं आणि किंकाळी फोडल्यानं तिची वाचा आली. ते गुंड पळाले आणि माझी लेकही बचावली. माझी मुलगी बोलायला लागली. माझी मुलगी बोलायला लागली. खरंच तुमचे आभार कसे मानू ते कळतच नाही. आणि मुलांनी एकच जयघोष केला, राजा शिवछत्रपती महाराजांचा. अरे जर मुक पोरग शिवछत्रपतींना बघून बोलायला लागत असेल तर तुम्ही आम्ही तर चालती बोलती जीवन धाडा मासाची मराठा पाण्याची माणसं. शिवाजी म्हटल्यावर आमचं काय व्हायला पाहिजे? वसा आम्हाला दिला, या मातीला तोच वसा दिला. संस्कार या मातीला दिले तोच दिलेत. समाज घडवण्यासाठी, माणसं उभा करण्यासाठी काय करावं लागतं याचं जातिवंत, ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे राजा शिवछत्रपती आहे.